स्वामी समर्थांची मूर्ती, दत्तांची मूर्ती, त्याच्यानंतर राधाकृष्ण मूर्ती, रुखवतावर देण्यासाठी पितळी खेळणी सेट पण येतो असा. पूजेचे ताट वगैरे किलोवर असतात का? हो, पूजेचे ताट वगैरे सगळे किलोवरती येतात. पेंट कोटिंगचे पण अवेलेबल आहेत, जेणेकरून बाहेरून काळे पडत नाही, साफ करायला व्यवस्थित राहतं आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतं. प्युअर तांब्याचं आहे आतमधून, ज्याच्यामुळे तांब्याचं पाणी पिल्याचे पूर्ण बेनिफिट भेटतात. आता सध्या आपल्याकडे स्कीम चालू आहे, ट्रायप्लायच्या कडेवरती आपण 60% पर्यंत डिस्काउंट देतो. त्याला 2 वर्ष वॉरंटी येते, चिरलं वगैरे तर रिप्लेसमेंट वॉरंटी भेटते. अशा मल्टीकडेमध्ये तुम्हाला 2 ढोकळ्याच्या प्लेट येतात, 2 इडलीच्या प्लेट येतात आणि एक स्टीमरची प्लेट येते. ओके, हेवी मटेरियल आहे याचं. हेवी आहे, याचं वजन जवळपास 1 किलो 700 ग्रॅम पर्यंत भरतं. हे पहा, जसा असा मठारचा पूर्ण सेट असतो. म्हणजे वाटी, छोटी प्लेट, फुलपात्र, तांबे आणि एक ग्लास. हे एव्हरीवन, मी आकांक्षा आज तुम्हाला अशा दुकानात घेऊन आलेले आहे जिथे तुम्हाला होलसेल मध्ये भांड्याची खरेदी करता येणार आहे. अगदी किलोच्या भावात तुम्हाला इथे भांडे मिळणार आहेत. हे दुकान जे आहे ते पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये हे कुठे आहे तर हे आहे तुळसुंगीमधील मंतरवाडी चौकामध्ये. आरुषी मेटल म्हणून हे दुकान आहे. अतिशय सुंदर असं दुकान आहे. होलसेल रेट मध्ये तुम्हाला यांच्याकडे सर्व भांडे मिळणार आहेत. तर देवाचे जे भांडे असतात पितळ्याचे, तांब्याचे, ते सुद्धा तुम्हाला यांच्याकडे मिळतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो मला एक कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला जर ऑनलाईन मागवायचं असेल तर त्यासाठीचा नंबर सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही तो ऑनलाईन सुद्धा या वस्तू मागवू शकता. चला आता व्हिडिओ स्टार्ट. नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. आता आपण आलो आहोत आरुषी मेटल मॉलला भेट द्यायला. आपल्याकडे सगळे होलसेलमध्ये भांडे भेटतात. आपल्याकडे तांबा पितळाचे भांडे येतं, स्टील, ॲल्युमिनियम हे सगळे भांडे येतं आणि आपण मोड पण घेतो. तर आपल्याकडे अँटिकमध्ये स्वामी समर्थांची मूर्ती, दत्तांची मूर्ती, त्याच्यानंतर राधाकृष्ण मूर्ती, पिंड वगैरे, विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आणि श्रीराम मूर्ती वगैरे अशा मूर्त्यांमध्ये भरपूर सारी व्हरायटी आहे. त्याचबरोबर बालकृष्ण, अन्नपूर्णा, गणपती यांच्या पण मूर्त्या भेटतात. घंट्यांमध्ये पण वेगवेगळी व्हरायटी आहे. दिव्यांमध्ये पण आपल्याकडे भरपूर सारी व्हरायटी आहे. आणि याची किंमत काय स्टार्ट होते? मूर्त्यांची नगावरती असते, बाकी हत्ती वगैरे सगळे असे किलोवरती येतात. आणि काय 1600-1700 रुपये किलो पासून स्टार्टिंग होतं. तसं जसं मार्केट रेट असेल कमी जास्त होत असतो, तसं रेट कमी जास्त होईल त्या हिशोबाने भेटतं. आणि समयी कशा आहेत? समयीमध्ये पण आपल्याकडे 8 नंबर पासून तर एकदम 13 नंबर पर्यंत सगळ्या साईज अवेलेबल असतात. समय पण आपल्याला 1250 रुपये किलो पासून भेटते. त्याच्यामध्ये पण मार्केट रेट जसं कमी जास्त होत राहील तसा रेट त्याच्यामध्ये थोडाफार कमी जास्त होत राहतो. त्यानंतर अशी एकदम किलोवरती समय ह्या पण 1100 रुपये किलो आहे. एक 9 किलो पर्यंत समयचा जोड भेटतो. हा आपल्याला 7 किलो पर्यंत भेटतो. तसंच मित्रांनो आपल्याकडे कुल्फी मटके आहेत. रेग्युलर कुल्फी मटका आहे 0 नंबर पासून 3 नंबर साईज पर्यंत अवेलेबल असतो. सेम याच्यामध्ये लॅकर कोटिंगचा असतो. त्याच्यानंतर गडवे, क्वांटिटी मध्ये गडवे पाहिजे असतील आपल्याला द्यायला ते पण आहेत. साईज वेगवेगळे अवेलेबल आहे. नवरंग आहे, त्याच्यानंतर ऍपल हंडा वगैरे सगळे अवेलेबल येतात. रुखवतावर देण्यासाठी जसा खेळणीचा सेट वगैरे देतात तसा स्टील मध्ये पण आहे आणि पितळीमध्ये पण आहे. त्याची काय किंमत असेल? स्टार्टिंग याची 1000 रुपयापासून होते. मग जसे किंमत म्हणजे रेट हे होत जाईल, जसे आपण मोठी साईज घेत जाऊ तसे त्याचा रेट वाढतो. त्याच्यानंतर पितळी जर घेतला तर पितळी खेळणी सेट पण येतो. रुखवतावर देण्यासाठी पितळी खेळणी सेट पण येतो असा. म्हणजे पूर्ण छोटे छोटे सगळेच भांडे येतात. हो. याची काय किंमत असेल? याची किंमत एक 3200 रुपयापर्यंत येतो. याच्यामध्ये 2 साईज येतात. याच्यापेक्षा एक मोठी साईज घेतली तर तो एक 3800 रुपयापर्यंत येतो. म्हणजे याच्यामध्ये प्रॉपर असं पाणी तापवायचं पण आहे, भांडे सगळेच दिलेत सर्व. हो. गॅस शेगडी पण दिली खाली. गॅस शेगडी, छोटे छोटे सगळ्या रुखवताचा सेट असतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याकडे क्वांटिटी मध्ये देण्यासाठी पितळी करंडे येते, प्रॉपर पितळीचे करंडे येते. त्याच्यानंतर आपल्याकडे याची समय आणि प्लस असे पूजेचे ताट वगैरे भरपूर सारे व्हरायटी मध्ये येतात. पूजेचे ताट वगैरे किलोवर असतात का? हो, पूजेचे ताट वगैरे सगळे किलोवरती येतात. हे आपण सध्या 1350 रुपये किलो देतो. त्याचा रेट मार्केट रेट नुसार कमी जास्त होत राहतो. त्याच्यानंतर आपल्याकडे पितळी खलबत्ते आहे, अखंड दिवे आहेत, शिवगी वगैरे पितळाचे सगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहेत. तसंच संक्रांतीला देण्यासाठी स्टीलची समय वगैरे पण अवेलेबल आहे. संक्रांतीला वाटण्यासाठी भरपूर साऱ्या व्हरायटी अजून येणार आहेत. तसंच तांब्याचे गंगाळ आहे, पितळी हंडी, पितळी कळशी आणि त्याचबरोबर ती उरुळी 9 नंबर पासून तर 12 नंबर पर्यंत सगळी साईज अवेलेबल आहे. तसंच हो, ते सगळ्या किलोवरती आहे. तसंच तांब्याचं मोठं गंगाळ आणि पितळाचे गंगाळ पण अवेलेबल आहेत. मटक्यामध्ये आपल्याकडे पेंट कोटिंगचे पण अवेलेबल आहेत, जेणेकरून बाहेरून काळे पडत नाही, साफ करायला व्यवस्थित राहतं आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतं. ओके, म्हणजे हे वरून फक्त पेंट आहे त्याला आणि आतून
तांब्याचे प्युअर तांब्याचं आहे आतमधून, ज्याच्यामुळे तांब्याचं पाणी पिल्याचे पूर्ण बेनिफिट भेटतात आणि बाहेरून काळं पडत नाही, त्याच्यामुळे सारखं त्याला पितांबरीने वगैरे घासावं लागत नाही. प्लस असंच लॅकर कोटिंगचं सेम तांब्याचंच असतं असं, पण हे लॅकर कोटिंगचं असतं, त्याच्यामुळे त्याच्यावरती धूळ वगैरे बसली किंवा खराब हात वगैरे लागले तर काळं पडत नाही. तसंच आपल्याला गिफ्ट करण्यासाठी वास्तुशांतीला वगैरे ही उरुळी पण अवेलेबल आहे, ही पण दिसायला छान दिसते. अँटिक वस्तूमध्ये आपल्याकडे तसंच अँटिक वस्तूमध्ये ना आपल्याकडे हे पितळाचे डबे येतात, त्याच्यानंतर उतरण, पितळाची कढई, पातेले, संध्यापळी वगैरे हे सगळंच आहे. हे पितळाची कढई, त्याला आतून म्हणजे कलई केली? हो, आतमधून कलई करून असते, जेणेकरून आपण त्याला चांगलं वापरू शकतो, जेवण वगैरे याच्यामध्ये खराब होत नाही, एकदम आरोग्यासाठी चांगलं. याला कलई बनवून असते, तर ती कलई तुमच्याकडे करून मिळते का? हो, कडून भेटते. आपण 250 रुपये किलोनी भांड्याचं वजन करून 250 रुपये किलोनी कलई पण करून देतो. आणि समजा एकदा कलई केली तर ती किती दिवस जाते? एकदा कलई केल्यानंतर 1-1.5 वर्ष 2 वर्ष जाते व्यवस्थित. जसं आपण घासण्यावरती असतं, समजा तारेच्या घासण्याने वगैरे जास्त घासलं तर कलई 1 वर्षात पण जाऊ शकते. तसंच डिनर सेट, पितळी डिनर सेट पण आहे. त्याचबरोबर ते पूजेचा थाळी सेट आहे, याच्यामध्ये पूर्ण 10 पीस येतात, पूर्ण घंटी, कुबेर दिवा वगैरे सगळंच, आणि व्हाईट मेटल मध्ये सिल्वर कोटेड सगळं ते पण मटेरियल आहे. आणि याची काय किंमत असेल? हे नगावरती येतात, मार्केट रेट प्रमाणे कमी जास्त होत असतात. बघा, आता स्टील मध्ये नाश्ता प्लेट आहेत, नाश्ता प्लेट मध्ये लेझर डिझाईनच्या येतात, त्यानंतर सिल्वर टच येतात, याच्यामध्ये क्वालिटी पण हलकी भारी दोन्ही पण क्वालिटीच्या आहेत. जसं आपण संक्रांतीला वाण वाटतो किंवा काही व्यवस्थित कार्यक्रमाच्या वेळेस आपल्याला रिटर्न गिफ्ट साठी वाटायचे असतात, त्यावेळेस साठी पण भरपूर साऱ्या व्हरायटी अवेलेबल आहेत. बाउल येतं, त्यानंतर कढईमध्ये पण नॉनस्टिक वाले कढई आहे, अनोडाईज वाली आहे, अल्युमिनियम आहे, आणि तसंच ट्रायप्लाई मध्ये सगळी व्हरायटी अवेलेबल आहे. हँडल वाली आणि विदाऊट हँडल वाली दोन्ही पण अवेलेबल आहे. आता सध्या आपल्याकडे स्कीम चालू आहे, ट्रायप्लायच्या कडेवरती आपण 60% पर्यंत डिस्काउंट देतो. समजा आता ही कितीची? 3610 रुपयाची, किती पर्यंत? 3610 रुपये, म्हणजे त्याचे 50% केलं तर 1600-1650 पर्यंत आपल्याला ही येऊन जाते. आणि ही 28 नंबर पर्यंत आहे, याच्यामध्ये आपल्याकडे 30 नंबर पर्यंत अवेलेबल आहे. तसंच विदाऊट हँडलची पण आहे, आणि सेम फक्त स्टीलची पण अवेलेबल आहे. स्टील मध्ये पण अशी सिंगल लेअरची, आणि ही ट्रायप्लायची असते. ओके, हेवी मटेरियल याचं. हेवी आहे, याचं वजन जवळपास 1 किलो 700 ग्रॅम पर्यंत भरतं. आणि मग हे किलोच्या रेटने असेल का? हो, हे सगळे भांडे आपल्याकडे किलोच्या रेटनेच भेटतात, एकदम होलसेल. किलोचा रेट काय? स्टीलचा स्टार्टिंग रेट 240-260 रुपयापासून स्टार्टिंग होते. तसं मग जसं सेलम स्टील मध्ये वगैरे भांडे घेतले तर 450-480 रुपये किलो पर्यंत येतात. हो, पातेल्यामध्ये पण आपल्याकडे मठार डिझाईन पण अवेलेबल आहे. मठार डिझाईन आहे, प्लेन वाली आहे, आणि कॉपर कोटिंगचे पण अवेलेबल येतात. म्हणजे याला बेस जो आहे तो कॉपरचा आहे? हा, कॉपर कोटिंग असतं वरतून. ही बी राहते. भांडं पण चांगले 20 गेज मध्ये प्रॉपर वापरायला चांगलं आहे. त्याच्यामध्ये फ्लॅट एकदम बॉटमचे पाहिजे असेल तर त्याचे पण पातेले येतं. तसेच ताटांमध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी येतं. मठारवाले ताट आहे, लेझर डिझाईन आहे, प्लेन वाले पण आहेत. असं मठार डिझाईन मध्ये पण येतं. हे दिसायला पण सुंदर आणि वापरायला पण चांगलं असतं, आणि वजनाला पण 750 ग्रॅमच्या आसपास भरतं ताट. हो, 650-700 ग्रॅमच्या आसपास भरतंय. आणि मग समजा ह्याच्यावर जर आपल्याला हे काय ताट आवडलं, त्याच्यावर वाटी, ग्लास असं सगळं मिळतं का? हो, सेम डिझाईन मध्ये आपल्याला तांब्या भेटतो, ग्लास आहे, फुलपात्र आहे, वाटी वगैरे सगळंच भेटतं. पूर्ण सेट कम्प्लीट होतो त्याचा. जसं 36 पीसचा आपण डिनर सेट घेतो तसं आपण डिनर सेट बनवू शकतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अल्युमिनियम मध्ये पण भरपूर सारे व्हरायटी आहे. मठारवाले पातेले, बिर्याणीच्या हंड्या, म्हणजे हॉटेलिंगसाठी लागणारं साहित्य सुद्धा, हॉटेलसाठी लागणारं सगळं साहित्य भेटतं. तसेच इडली कुकर आहेत अल्युमिनियमचे, पुरण जाळे, हॉटेलसाठी 60 पीस एका वेळेस बनवता येतात असं इडलीचं कुकर पण अवेलेबल आहे. 48 पीस, 60 पीस दोन्ही पण अवेलेबल आहेत. त्यानंतर लोट्यांमध्ये पण भरपूर सारी व्हरायटी आहे. पूजा लोटा, साधा लोटा पण आहे, सातारे लोटे येतं, त्याच्यामध्ये मठार, लेझर आणि सिल्वर टच तिन्ही पण अवेलेबल आहेत. हे पहा, जसा असा मठारचा पूर्ण सेट असतो. म्हणजे वाटी, छोटी प्लेट, फुलपात्र, तांबे आणि ग्लास. ग्लास मध्ये पण 2-3 व्हरायटी येतात, डिझाईन वेगवेगळे असतात. हे अशी एक आहे, आणि प्लेन मध्ये असतात. तसंच आपल्या नॉर्मल ग्लास सुद्धा, म्हणजे तो नॉर्मल शेपचा आहे ना? हो, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या 3-4 साईज असतात, क्वालिटी पण भारी भारी असते त्याची, आणि शेप पण वेगवेगळे असल्यामुळे दिसायला पण ते चांगलं दिसतं. प्लस आपल्याकडे चपातीच्या डब्याच्या असंख्य व्हरायटी आहेत. हो, 10 नंबर पासून ते 14 नंबर पर्यंत वेगवेगळी साईज आणि क्वांटिटी मध्ये अवेलेबल होतील. वाट्यांमध्ये पण आपल्याकडे लेझर डिझाईन, सिल्वर टच आणि हेवी क्वालिटीच्या पण आहेत.
ही जास्त हेवी. हो, याच्यामध्ये आपल्याकडे मार्टिनच्या पण आहेत, ज्याला 2 वर्ष कंपनी वॉरंटी असते. स्टील पण एक नंबर आहे, याला 2 वर्ष वॉरंटी येते, चिरलं वगैरे तर रिप्लेसमेंट वॉरंटी भेटते. ओके. त्याच्यानंतर कुकरमध्ये पण अॅनोडाईजचे कुकर पण आहेत, स्टीलचे पण आहेत आणि अल्युमिनियमचे पण आहेत. कुकरमध्ये आपल्याकडे एक 450-500 रुपयापासून स्टार्टिंग होती कुकरची, 2 लिटरची. हो, 3 लिटरचं कुकर 650-700 पासून स्टार्टिंग होती. 5 लिटरचं एक 900-950 पासून स्टार्टिंग होती. आणि दादा समजा कुणाला मोड द्यायची असेल म्हणजे भांड्यांची, तर ती तुम्ही घेता का? हो, मोड सगळी घेतो आपण. स्टील, अल्युमिनियम, तांबा, पितळ सगळ्याची मोड घेतो आपण. हो, चालेल. त्याचबरोबर मिक्सर, कुकर, गॅस शेगडी आणि इलेक्ट्रिक सगळ्या वस्तूंचं म्हणजे फॅन झालं, सगळ्याचीच रिपेअरिंग पण करतो आपण. हो. तुमचा नंबर काय असेल त्यासाठीचा? माझा नंबर 9209-226696. त्याचबरोबर ती सर्विंगचे पण वेगवेगळे सेट आहेत. स्टीमर आहे, मल्टी कढई आहे. त्याच्यानंतर रिटर्न गिफ्टला वाटण्यासाठी वेगवेगळे सिंगल, डबल हंडी सेट पण येतात. हो, हे स्टीमर म्हणजे त्याच्यामध्ये भाजी आणि हे स्टीम करतायत. हो, स्टीमर म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही आळू वडी, कोथिंबीर वडी, जेवढे पण उकडीचे पदार्थ बनवायचे असतात ते सगळे तुम्ही बनवू शकताय. तशीच मल्टी कढई आहे, मल्टी कढईमध्ये पण सेम काम होतं. अशा मल्टी कढईमध्ये तुम्हाला 2 ढोकळ्याच्या प्लेट येतात, 2 इडलीच्या प्लेट येतात आणि एक स्टीमरची प्लेट येते. ज्याच्यामुळे तुम्ही सगळेच, आणि सँडविच बॉटम असल्यामुळे इंडक्शनला पण चालती, गॅसला पण चालती, हेवी क्वालिटी राहते. ओके, हेवी क्वालिटी. रेग्युलर कढई म्हणून सुद्धा, रेग्युलर तळायला सुद्धा तुम्ही याला वापरू शकताय. त्याच्या डब्यामध्ये आपल्याकडे असे कोटिंगचे आहेत, कॉपर कोटिंगचे आहेत, लेझर डिझाईन आहे, प्लेन वाले आहेत. याच्यामध्ये पण भरपूर सारे ट्रान्सपरंट वाले आहेत. व्हरायटी सगळी अवेलेबल आहे याच्यामध्ये. इथं याला याला पूर्ण ट्रान्सपरंट आहे. मसाल्याच्या डब्यामध्ये पण थ्रू आहे का, म्हणजे वरून पाहता? हो, वरून पाहू शकता आपण त्याच्यामध्ये काय. आणि जसं आपण आता मठारचं ताट वगैरे बघितलं, तसं सेम मठारचा पूर्ण सेट घ्यायचा असेल लग्नाचा, तर मठारचा चहा साखरेचा डब्याचा सेट पण येतो आणि मोठ्या डब्यांचा पण सेट येतो. आणि लग्नाचा जो भांड्याचा बस्ता असतो तो कितीपासून चालू होतो तुमच्याकडे? लग्नाचा भांड्यांचा बस्ता जसं एकदम हलकी क्वालिटी घेतली तर एक 10-12 हजारापासून स्टार्टिंग होते. मग जशी क्वालिटी वाढत जाईल तसं त्याचा रेट वाढत चालतो. आणि तो जो सगळं असेल ते किलोवरच असेल? नो, सगळा बस्ता किलोवरतीच असतो. त्याच्यामध्ये फक्त थोडे बशीचा सेट वगैरे जे झालं ते फक्त नगावरती राहतं, बाकी सगळं किलोवरती असतं. आपल्याकडे हॉकिन्सचे पण कुकर भेटतात. त्याच्यामध्ये ब्लॅक वाला आहे, स्टील वाला आहे, अल्युमिनियम वाला आहे, सगळी रेंज अवेलेबल राहते. आणि कमीत कमी किती लिटर पासून चालू आहे? सगळ्यात कमी 2 लिटर पासून ठेवतो आपण. 1.5 लिटरचा खूप कॉम्पॅक्ट असतो, त्यामुळे तो त्याच्यापेक्षा जास्त आपण 2 लिटर पासून सगळे ठेवतो. पुढे आपल्याकडे पिजन कंपनीचे आहेत, सिग्नेचर कंपनीचे आहेत, हे पण ब्रँडेड येतं, क्वालिटी चांगली असते. त्यानंतर बजाज कंपनीची सरी वगैरे आहे, न्यूट्री ब्लेंड वगैरे येतं. आपण इंडक्शन पण ठेवतो, फॅन पण ठेवतो. हो, त्याच्यानंतर सर्विंगचे सेट आहे, कटलरी सेट वगैरे पण आहेत. खलबत्त्यामध्ये पण भरपूर साऱ्या व्हरायटी येतात. स्टीलवाला आहे, अल्युमिनियमचा आहे आणि पितळी तर तुम्ही पाहिलंच आहे. रिटर्न गिफ्ट साठी पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. आपल्याकडून 50 रुपयापासून एक 150-200 रुपयापर्यंत सगळी व्हरायटी आहे. ओके. आणि समजा बल्क मध्ये हवं असेल तर मिळेल का तुमच्याकडे? हा, हे सगळे क्वांटिटीच रेट देतो आपण. ओके. एक जरी घेतलं तरी तोच आणि बल्क मध्ये घेतलं तरी तोच. चौरंग घेतलं तर चौरंग मध्ये पण 8x8 पासून 12x12 पर्यंत तुम्हाला सगळी साईज भेटेल. चालेल. रिटर्न गिफ्ट साठी असे तुम्ही बाउलचे सेट वगैरे देऊ शकता. हे असं फ्लास्क, 3 कप वगैरे हे पण देऊ शकता. ओके. हॉट अँड कोल्ड दोन्ही असेल ना हे? हॉट अँड कूल दोन्ही पण. याची काय प्राइस असेल? हे तुम्हाला जातं 250 रुपयाला. मला जर खरेदी करायची असेल तर दुकानाला अवश्य भेट द्या. धन्यवाद.